तर या राजाला विसरायचं नाही, कारण हा राजा खूप महत्वाचा आहे. या राजाचं नाव आहे सायरस द ग्रेट. आता याला का विसरायचं नाही, त्याच्या पाठीमागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. हा राजा इसवी सन पूर्व 539 मध्ये होऊन गेला आणि तो पर्सियाचा राजा होता, म्हणजे द फर्स्ट किंग ऑफ पर्सिया. पर्शियाचा तो पहिला असा राजा होता ज्याने स्लेव्ज म्हणजे गुलामांच्या अधिकारांवरती विचार केलेला आहे. त्याच्यामुळं अधिकार खूप महत्वाचे असतात. एखादा राजा खरं तर कुठल्याही गुलामांना अधिकार देत नाही, पण या राजाने त्यांना अधिकार दिले. त्याच्यामुळे अधिकाराची जी लढाई आहे किंवा अधिकाराचा जो सिद्धांत आहे किंवा अधिकाराचा जो विचार आहे तो या राजापासून सुरू होतो. त्याच्यामुळे या राजाला विसरायचं नाही कधीच, कारण हा राजा खूप महत्वाचा आहे ज्याने पहिल्यांदा गुलामांच्या अधिकारांचा विचार केला. पण ते अधिकार देखील खूप महत्वाचे आहेत. ज्याने या गुलामांच्या या अधिकारांचं प्रोटेक्शन केलं. त्याने कुठल्या अधिकारांचं प्रोटेक्शन केलं? त्याने ऑल पीपल हॅड द राईट टू चॉईस, म्हणजे चूज देअर ओन रिलिजन, म्हणजे त्यांचा धर्म ते स्वतः निवडू शकतात. हा अधिकार त्या काळामध्ये देणं खूप कठीण होतं, पण तरीही या बॅबिलोनियाच्या म्हणजे ह्या पर्सियाच्या राजाने हे सगळं त्यावेळेस केलं आणि त्यांनी सांगितलं की गुलामांना त्यांचे अधिकार, म्हणजे ही साधी भाषा नव्हती, आणि त्यांनी थेट कशाचे अधिकार दिले? तुम्ही तुमचा धर्म निवडा. म्हणजे एखादा राजा एवढं स्वातंत्र्य देऊ शकतो का, हा प्रश्न आहे. आणि ते पण कधी देतोय? हा इसवी सन पूर्व 539 मध्ये देतोय. आणि त्याच्यामुळं इक्वॅलिटीच्या देखील गोष्टी त्यांनी केल्या. फक्त एवढंच नाही, फक्त अधिकाराचं म्हणजे धर्माचे अधिकार दिले, त्यांनी त्यांचा धर्म निवडावा एवढेच अधिकार दिले नाही, तर त्याने इक्वॅलिटीच्या देखील गोष्टी केल्या. आणि त्यांनी सांगितलं की एक इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि याचे अधिकार त्यांनी राजाने कोणाला दिले? लोकांना दिले. राजा अशा प्रकारचे अधिकार कधीही देत नसतो, कारण राजाच्या हातामध्ये जर धर्मसत्ता राहिली किंवा धर्मामुळे जर तो राजा आपली सत्ता गाजवू शकत असेल, त्याची सत्ता कायम राहणार असेल, तर तो धार्मिक अधिकार कोणालाही देत नाही. तुम्ही जगभरातली उदाहरणं काढून बघा की कुठल्याही राजाने कधीही आपल्या जनतेला धार्मिक अधिकार दिलेले नाही. तिथे तर हा राजा थेट गुलामांना धर्माचे अधिकार देतो आहे. म्हणजे हा राजा किती ग्रेट आहे बघा. आणि म्हणून आपण जेव्हा अधिकाराची भाषा करतो, आपण जेव्हा स्वातंत्र्याची भाषा करतो, त्यावेळेस या राजाला विसरायचं नाही. या राजाचं नाव आहे सायरस द ग्रेट. हा राजा केव्हा झाला? हा राजा इसवी सन पूर्व 539 मध्ये झाला. कुठं? तो द फर्स्ट किंग ऑफ पर्सिया. आणि त्याने गुलामांच्या अधिकारांचं प्रोटेक्शन केलं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळं या राजाला कधीही विसरायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही अधिकारांचा वरचा एखादा प्रश्न सोडवत असाल, अधिकारांवरती बोलत असाल, तर त्याचा इतिहास तुम्हाला इथून सुरुवात करावा लागतो. तर तुमच्या लक्षामध्ये येतं की नेमकं आपण काय करतो. नेमकं आपण सुरू होतो मॅग्ना कार्टापासून. मॅग्ना कार्टा, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन असं येतो. पण याचं मूळ इथून आपण जर सुरुवात केलं तर आपल्याला आणखीन डीप नॉलेज आहे हे लक्षात यायला लागतं. त्याच्यामुळं या राजाला कधी विसरायचं नाही. आणि या राजावर म्हणजे अधिकारावर जर प्रश्न आला तर हे नाव त्या कुठल्या तरी एखाद्या वाक्यामध्ये लिहायला कधीही विसरायचं नाही.